आज देशातले एक्झिट पोल समोर आलेली आहेत। आपण जर पाहतोय तर तसं पाहायला गेल्यास अनेक जे एक्झिट पोल करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून जे एक्झिट पोल केले गेलेले आहेत, जो रिसर्च केला गेला आहे, त्या अनुषंगाने कुठेतरी भाजप असेल किंवा मग NDA असेल यांना थोड्याशा जागा जास्त वाटतात आणि महाराष्ट्रात पाहायला गेलं तर फारच 19-20ची लढत सगळीकडे होईल असं वाटतंय। कारण का 25 ते 22, 22 ते 25 अशामध्येच दोन्हीकडे सुद्धा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्याच्या जागा असल्याचं बोललं जातं या एक्झिट पोलमधून, तसं समोर येत आहे। मात्र हे एक्झिट पोल असले तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेला काय वाटतंय, खरंच महाराष्ट्रामध्ये 50-50 होऊ शकतं का, याबद्दल आज आपण पुणेकरांकडून जाणून घेणार आहोत। काय सांगशील तू, तुला काय वाटतंय? सध्या एक्झिट पोलनुसार महायुती महाविकास आघाडी 22 किंवा 25 असं बोललं जातं। 48 पैकी कोणाला किती मिळतील असं तुझा अंदाज काय सांग? माझ्या मते महायुतीला महाराष्ट्रात 35 ते 40 जागा मिळतील असं मला वाटतंय। कारण सगळेच एक्झिट पोल काय खरे नसतात, काय सॅम्पल घेतलेले असतात आणि एका प्रत्येक मतदारसंघात 12 ते 15 लाख वोटिंग झालेलं असतं आणि त्याच्यावरून कुणालाच अंदाज काढता येणार नाही। त्यामुळं मला वाटतं की महायुतीच्या 35 ते 40 जागा येतील। पण का असं वाटतंय? कुठल्या ठराविक जागांविषयी तू असं सांगू शकतो का की या येतीलच म्हणून? हां, सोलापूरची जागा येईल, मुंबईतल्या जागा येतील, उज्ज्वल निकम येतील, पियुष गोयल येतील, ठाण्याची जागा येईल, परत कल्याणची जागा येईल, अशा धुळ्याची जागा येईल, नंदुरबारची जागा येईल, अशा जागा येतील। गडकरी साहेब, पुण्याबद्दल काय वाटतंय? पुण्यात मोहोळ निवडून येतील निश्चितपणे। कुठल्या मुद्द्यावरती यावेळी निवडणूक भाजप जिंकेल असं वाटतं? म्हणजे तू भाजपच्या बाजूने बोलतोय तर विकासाच्या मुद्द्यावर जिंकेल असं मला वाटतंय। हां, विकासाच्या मुद्द्यावरच भाजप निवडणुका जिंकेल। केंद्रात कोणाचं सरकार बनेल? मोदी साहेबांचं सरकार बनेल। 300 राज्यात BJPचे 35 जागा येतील, 35 ते 40 जागा म्हणजे महायुतीच्या 35 ते 40 जागा येतील। तुमच्याच मित्राने तुम्ही 35-40 म्हणताय महायुतीला आणि ते 35-40 म्हणतात महाविकास आघाडीला, तर काय वाटतंय? आता आमच्या मित्रांनी सांगितलं की काहीच BJP सरकारच्या काळात काम झालं नाही। या महाराष्ट्रात 6,000 किलोमीटर नॅशनल हायवे होतं स्वातंत्र्यानंतर 2014पर्यंत। आता 18,000 किलोमीटर नॅशनल हायवे येतं। 74 एअरपोर्ट निर्माण केली ह्या 10 वर्षाच्या काळात BJP सरकारनं। 36,000 पोलीस भरती काढली आहे, 21,000 शिक्षक भरती काढली आहे, विविध डिपार्टमेंटच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या जाहिराती येत्या, महसूल विभागातल्या जाहिराती येत्या, 1 लाख पदाची जाहिराती काढल्या, त्या नोकर भरती सगळ्यात मोठं करण्याचं काम BJP सरकारच्या काळात झालेलं आहे। आणि ह्या बेरोजगार युवकांना, तरुणांना नोकरी देण्याचं काम BJP सरकारनं केलेलं आहे। आणि आता प्रत्येकजण म्हणत असतं, पण आम्हाला इतका आत्मविश्वास आहे की BJPचं सरकार हे 300+ जागा आम्हाला येतील। आता कोण म्हणलं 400 जागा येणार नाहीत? कुठला नेता म्हणला की 400 जागा येणार नाहीत? आमच्या 400 जागा निश्चितपणे येते। विरोधकात कोण आता एकजूट आहे? यांचा पंतप्रधान कोण होणार विचारावर ह्याला सांगते ते का बघा? काहीच त्यांच्याकडे नाही, देशाचं विजनच नाही। काय सांगाल? हे म्हणतात की विजन नाही, ते म्हणत आहेत की माझ्या देशाकडे विजन नाही। काय तुमच्याकडे सगळं तुम्ही एवढं व्यवस्थितपणे केलं आहे ना, तरी पण तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये पक्ष का फोडावं लागत आहेत? 2-2 पक्ष फोडावं लागतात। दुसऱ्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला ती लोक तुमच्याकडे काय घ्यावं लागत आहेत? ते म्हणतात एवढी नोकर भरती केली, तरी पण आपण इथं बोलण्यासाठी इथं उभे आहात पुण्यात। म्हणून तुम्हाला जर एवढ्या नोकर भरती निघली असतील तर आजपर्यंत तुम्हाला का जॉबवर गेले नाही? तुम्ही आजपर्यंत का जॉबलेस आहेत? एवढी मुलं एवढी मोठी जास्त प्रमाणात का देतात दिसतात पेठेमध्ये? काय कारण आहे या गोष्टीचं? जॉब हे म्हणतात जॉब, तुम्ही आकडेवारी काढा, असं बोलू नका। ऑथेंटिक आकडेवारी काढा, मीडियाचे रिपोर्ट बघा आणि बघा त्याच्यामध्ये 40,000 जागा काढल्या, कुठं काढल्या? त्यामध्ये बोलण्यामध्ये आणि ॲक्च्युली असण्यामध्ये हा फरक आहे भरपूर प्रमाणात। त्यांनी त्या गोष्टी समजून घेतलेल्या असतील, अभ्यास केला असतो, मग त्यांना असं वाटतं असेल तर त्यांनी अभ्यास करावा आणि मग बोलावं। मग त्यामुळे आता फायनल काय तुमचं? फायनल मी ठाम आहे आणि तुम्हाला बदल दिसेल। कारण की सत्ता परिवर्तन 100% होणार। बदल होणार म्हणजे बदल जर नसता होता तर एवढे घाबरले नसते लोक महाराष्ट्रात। एवढे का घाबरलेत हे लोक? तुम्हाला प्रत्येक पक्ष फोडावं लागते, प्रत्येक लोक घ्यावं। तुम्ही जर एवढे क्लिअर आहात ना, तुम्ही एवढी कामं केली, हे केलं असं तुमचं मत आहे, का फोडावं लागते तुम्हाला? एवढे पक्ष फोडावं लागते, ती लोक तुमच्याकडे घ्यावं लागतात, त्या गोष्टीवर तुम्हाला हे करावं लागतं। तुम्ही एवढे व्यवस्थित केलं असतं तुम्हाला ह्या गोष्टी करावं लागल्या नसतं ना। मग ह्या गोष्टीमुळे सत्ता परिवर्तन आणि देशाचे हे म्हणतात पंतप्रधान नाही, तुम्ही बघा देशाचे पण 48 तासामध्ये सांगणार आहेत आपले देशाचे पंतप्रधान राहुल गांधी होणार आहेत। आणि ही प्रत्येक युवाची इच्छा आहे, प्रत्येक तरुणाची इच्छा आहे। आणि पण हे म्हणतात आमच्याकडे विजन आहे, ह्यांचा तुम्ही हे बघा, जाहीरनामा बघा, मॅनिफेस्टो बघा ह्यांच्या जाहीरनाम्यामध्ये का नाही महागाईवर बोलणं नाही, रोजगारीवर बोलणं नाही, युवासाठी तुम्ही काय करणार आहोत ह्याच्यासाठी नाही। राहुल गांधी का ज्यावेळेस आमचं सरकार जुलैमध्ये आम्ही 30 लाख सरकारी नोकरी भरती झालो, तो आपले पंतप्रधान का बोलत नाहीत? महागाईवर बोलत नाहीत, बेरोजगारीवर बोलत नाहीत, पुन्हा शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर बोलत नाहीत। 10 वर्ष झालं काही शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही। ह्या गोष्टी असतील
आपल्या देशाचा आधारस्तंभ नाही बाकी सगळ्या गोष्टी, त्या गोष्टीवर का बोलत नाहीत तुम्ही काय बोलता धर्माच्या जातीच्या ह्या गोष्टीवर बोलता. तुम्ही कामं केलं तर तुमची कामं लोकांच्या मनात का पसंत झाली नाहीत हे मुद्दे नाहीत. त्यामुळं सत्ता परिवर्तन होणार आहे एवढं मला. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पण राजकारणाचा अभ्यास करत असाल, 48 पैकी किती जागा कुणाला मिळतील असं वाटतं? आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याला महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटतील. कारण की जे एक्झिट पोलमध्ये दाखवलं जातं आहे की महायुतीला 35-40 जागा, पण हा सगळा बदल म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात सगळीकडे बदल झालेला आहे. आणि देशाचं जरी वातावरण पाहिलं तरी 295 ते 300 जागा इंडिया आघाडीला येईल. जे 2014ला ज्या गोष्टी होत्या आणि आता 2024 आहे, 10 वर्षात एवढा मोठा बदल झालेला आहे. ज्या अपेक्षा होत्या लोकांना मोदी सरकारकडून या एकही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. मीडियामध्ये ह्या थोडे दाखवलं जातं वेगळं, पण ॲक्च्युली होणारे वेगळं, असे बरेच प्रश्न आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये BJPचा ज्या 23 जागा होत्या, आसाममध्ये 23 जागा होत्या, या 10 ते 12 जागा महाराष्ट्रामध्ये BJPच्या येतील. ह्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात BJPच्या जागा येणार नाहीत. कारण की जे BJPनं राजकारण केलं आहे महाराष्ट्रात, 2 पक्ष फोडले असतील, शेतकऱ्याचा प्रश्न असेल, प्रत्येक युवकाचा प्रश्न असेल, एवढं गंभीर प्रत्येक बेरोजगारीचा प्रश्न असेल, सरकारी जाहिराती जर आपण एक आकडेवारी पाहिली तर या 10 वर्षात एवढ्या कमी प्रमाणात सरकारी जाहिराती आलेल्या आहेत, भरपूर कमी प्रमाणात जाहिराती आलेल्या आहेत. आणि आपण पाठिंबाचा 10 वर्षाचा विचार केला म्हणजे काँग्रेसच्या काळातला, त्या जी आकडेवारी आणि ह्या आकडेवारीमध्ये भरपूर प्रमाणात फरक आहे. त्यामुळे 100% महाराष्ट्रात तर महायुतीचा सुपडासाप होणार आहे. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त महायुतीच्या 15 ते 17 जागा, ह्याच्यापेक्षा जास्त जागा येणार नाही. पण भाजपने 400 पारचा नारा यावेळेस दिला, त्याचं काय वाटतं? 400 पारचा नारा का? तर असं दाखवायचं त्यांना की आम्हीच येणार आहात, आम्हीच येणार. लोकांच्या मनात बिंबवायचं आहे. पण लोक आता हुशार झालेले आहेत, लोकांना समजत आहे, लोकांना दाखवण्याचा प्रयत्न. तुम्हाला 400 पार कशासाठी करायचं? मला असं म्हणावं लागतं. तुमच्याकडे ऑलरेडी 303 होत्या ना, म्हणावं का लागतं. लोकांना बिंबवायचं की आम्ही येणार. आता का म्हणत नाही 400? मतदानाच्या पहिल्या टप्प्यात म्हणत होते 400 पार, आता का म्हणत नाही 400 पार? अशी काय परिस्थिती ओढवली आपल्या महाराष्ट्रामध्ये? त्यांना 400 पार आता म्हणायला स्वतः घाबरायला लागले. ते 400 पार म्हणायला का घाबरायला लागले? पुण्यातल्या जागेबद्दल काय वाटतं? पुण्यातल्या जागेबद्दल पुणे हा BJPचाही मानला जातो पहिल्यापासून. पण पुण्यामध्ये असा उमेदवार भेटला आहे रवींद्र धंगेकर म्हणून. तो प्रत्येक सामान्यातल्या सामान्य व्यक्तीबद्दल, कुटुंबाबद्दल. म्हणून पुण्याची सुरुवात आपण पुण्याची कसब्याची निवडणूक पाहिली असेल, तिथं पण म्हणत होते की पुण्याचा बालेकिल्ला आहे कसबा, पण तिथं पण मोठ्या प्रमाणात आपण एक 35 वर्षानंतर ह्याच्याकडे गेला. त्यामुळं सामान्य पुणेकराच्या मनात दंगेकरच हे झालेले आहेत. त्याच्यामुळं पुण्यामध्ये सुद्धा अटीतटीची लढत आहे. मी म्हणत नाही की दंगेकरच येतील, पण अटीतटीची लढत आहे तिथे. तरीसुद्धा 25 ते 20 हजाराने दंगेकर निवडून येतील. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. वो ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.